तर नमस्कार मित्रांनो. तर आजचा जो ब्लॉग बनवायचा उद्देश मेन आहे तो मेन म्हणजे रोहित दादाच्या चायपाणी. तर त्याचा हा अर्धा ब्लॉग बनणार आहे आणि बाकीचा आजूबाजूचं बाकी काय असेलच, पण मेन उद्देश त्याचा चायपाणीचा ब्लॉग बनवायचा आहे. तर आम्हाला आज तर त्यासाठी आम्ही आता तयार झालो आहे. आता रोहितदाकडे जाऊ आणि मग त्याची रील शूट पण करायची चायपाणीची. तर बघूया कशी काय त्याची रील शूट वगैरे कसं काय करायचं ते आता बघू तिकडेच जाऊन आता. आणि बाकीचा ब्लॉग पण काढायचाच आहे. दोघं तिघांना तर पकडायला लागेल ब्लॉग वगैरे काढायला. 2-3 कॅमेरे आहेत, हँडल करायचे आहेत आता. तर बघू पुढचं आता कसं काय ते. सो मित्रांनो, आज आपण आलो आहे उगवत बॉईज मध्ये आणि आज आमच्या मामाचा चायपाणी आहे. तर तो चला मामीच्या इकडे. मामीच्या इकडे चला. चला. इकडे चायपाणी चालू आहे आणि ह्या लोकांचं इकडे अलगच फोटोशूट चालू आहे. आणि हा फोटो पगलू और ये कॅमेरा सांभाळणारा. एक मेंबर अजून एक आलेला आहे अशा प्रकारे गावाला, साहिल कांबळे. तर त्यालाच घ्यायला मी आता जातोय इकडे लावडीत. तर तो आला की मग आमचे कॅमेरामॅन सगळे परत तयार होतील सज्ज. अजून न्यूज शूट करायचे खूप सारे गोष्टी आता. तर बघूया. तर हां, आता जस्ट रोहितदाची चायपाणी पण झाली, पण तो नव्हता कारण त्याच्यावर बहिणीची चायपाणी होती तिकडे. तर त्यामुळे थोडा शूटचा प्रॉब्लेम झाला ब्लॉगसाठी, पण चालेल. आता पुढचा अजून काय शूट करायचा आहे तो आता तो हाय. उगवतबाईचा मेंबर. तर मित्रांनो, आपला एडिटर अशा प्रकारे गावाला आलेला आहे. तर आत्ता उगवत बॉयजचा एकदम खतरनाक व्हिडिओ येतील, ब्लॉग येतील, कारण आता कॅमेराची क्लिअरिटी पण भेटलेली आहे. तर आत्ता एकदम भारी ब्लॉग येणार आहेत. तर आजचा ब्लॉग हा जो आहे ते आता चायपाणी तुम्ही बघितले. आता साहिलला आम्ही आणायला आलो आड्यात. तर आता इथून आता पुढचा अजून काय काय प्रवास असेल तो तुम्हाला समजेलच. तर आत्ता तुम्हाला क्लिअरिटीवाला ब्लॉग बघायला भेटणार आहे. तर बघूया कसं काय असेल ते. मित्रांनो, रोहितदादाची चायपाणी आता झाली सकाळी. तर त्याच्यानंतर आता आम्ही जातोय नव्यानगरात. रोहितदाची एक व्हिडिओ शूट करायची आहे. तर ती शूटिंग म्हणजे एक खास गेटअप घालून रोहितदा शूट करणार आहे ते व्हिडिओ. तर ते काय आहे नक्की कसा होता असणार आहे ते तुम्हाला समजेल व्हिडिओमध्ये, मी तुम्हाला दाखवेनच. तर आम्ही आता निघालो आहे शूट करायला. तर दिसेल तुम्हाला आता सगळं दाखवतो सगळं. तर अशा प्रकारे आम्ही शूट करून आता आलोय घरी आणि वाजलेत 7.
तर येता येता काळोख झाला, पूर्ण शूट करता येता पूर्ण काळोख झाला. घेऊ शकतो तुम्ही. तर उगवत बॉयज आता सध्या आमचा नंबर घ्या तुम्ही. उगवत बॉयज सध्या ट्रेनिंग पिरियडमध्ये शूटिंग शिकतायत, सगळं कॅप्चर करायचं कसं कॅमेरा वगैरे. तर प्रोफेशनल झालो की आम्ही आमचा बिझनेस चालू करू आता. हां तर ठीक आहे. तर झालं, तर शूटिंग करून झाले. आता डायरेक्ट आरती नंतर नाचायचं.